नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी अमोल माळी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अर्थनीती या महत्त्वाच्या विषयावर आपण विविधांगी माहिती घेत आहे. गेल्या भागामध्ये शेअर बाजार, तिथली गुंतवणूक आणि त्याबाबतची प्राथमिक माहिती आपण घेतली. अर्थनीतीच्या आजच्या भागात आपण शेअर बाजार, सेकंडरी मार्केट, प्राथमिक गुंतवणूक, बुल्स अँड बियर्स आणि सेबीचे नियम याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. शेअर बाजाराच्या इतिहासावर जर नजर टाकली तर पूर्वीपासून तो ठराविक लोकांच्या, ठराविक ऑपरेटर्सच्या हातात आहे. म्हणजेच शेअर बाजारातील एखाद्या शेअर्स किंवा एखाद्या कंपनीच्या शेअरची वाटचाल वरच्या किंवा खालच्या दिशेने कशी होईल याबाबत निर्णय घेणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मंदीपूर्वक यंत्रणा करणाऱ्या व्यक्तींना बियर्स, तर तेजीपूर्वक यंत्रणा राबवणाऱ्या सर्व व्यक्तींना बुल्स म्हटलं जातं. ह्या दोन्ही संघटना किंवा सिंडिकेट्स ह्या अत्यंत मजबूत आहेत. 20 वर्षापूर्वीपर्यंत या दोन्ही संज्ञा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या देखील नव्हत्या. त्यामुळं शेअर बाजार का वाढतोय किंवा अचानक का ढासळतोय याबाबतच माहिती मिळत नसे. सर्वसामान्यपणे कलकत्ता किंवा पूर्वेत्तर राज्यांमधून जी गुंतवणूकदार शेअर बाजारात उतरतात ते मंदीपूर्वक व्यवहार करतात, तर गुजरात आणि या भागातील व्यक्ती तेजीपूर्वक व्यवहार करतात असं समजलं जात होतं. पण पैशाच्या भाषेने सर्व प्रांतिक मतभेद मिटले आणि तेजोडिया आणि मंदोडिया कुठल्याही राज्यातून कसेही काम करू लागले. साहजिकच सिंडिकेट वर्सेस सिंडिकेट असं युद्ध सुरू होऊ लागलं आणि शेअर बाजाराला अस्थिरता प्राप्त झाली. या सर्व घडामोडीमध्ये 1980च्या दशकात धीरूभाई अंबानी नावाचा एक व्यक्ती, एक वल्ली उदयास आला आणि शेअर बाजाराचा तो सम्राट बनला. खरे तर त्याच्या कहाण्या, त्याचे यश पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारे योजनांचा वापर करण्याची, सरकारी यंत्रणांना आपल्या मनासारखे निर्णय घ्यायला लावण्याची त्यांची हातोटी पाहून सर्वसामान्य व्यक्ती शेअर बाजाराकडे आकृष्ट झाला. पण अशा व्यक्ती केंद्रित गुंतवणुकीमुळं जेवढा फायदा होतो तेवढंच नुकसान देखील होतं. साहजिकच शेअर बाजाराची पायाभूत आणि नेमकी नियमांची माहिती घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे असं वाटू लागतं. याच्यावर उपाय काय हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी सेकंडरी मार्केटचा पर्याय सर्वसामान्यांसमोर येतो. सेकंडरी मार्केट म्हणजेच फंड हाऊस किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात उतरणे. याचाच अर्थ माझा पैसा दुसऱ्या कोणाकडे तरी देणे आणि त्यांनी तो शेअर बाजारात त्यांच्या अकलेनुसार किंवा त्यांच्या ज्ञानानुसार लावणे असा साधा सोपा आहे. पण गेल्या अनेक वर्षामध्ये सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अत्यंत कठोर नियम आणले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. साहजिकच म्युच्युअल फंडमध्ये गेलेला पैसा सहजासहजी वाया जात नाही किंवा तिथं नुकसान होत नाही असा अनुभव आहे. पण मग म्युच्युअल फंड किंवा फंड हाऊसेसकडे दिलेला पैसा 100% सुरक्षित आहे का? तर त्याचे उत्तर देखील नाही असेच येऊ शकते. कारण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतानाच म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, अर्थात शेअर बाजारातील जे काही धोके आहेत त्याला अनुसरूनच तिथं परतावा मिळू शकतो हे त्यांनी अत्यंत स्पष्ट केलेलं असतं. याचाच अर्थ शेअर बाजारामध्ये जर काही पडझड झाली तर म्युच्युअल फंड धारकांना देखील त्याची झळ 100% बसणार. असे असले तरी दीर्घकालीन गुंतवणूक केल्यानंतर फार नुकसान होत नाही, किंबहुना फायदा होऊ शकतो असा आजवरचा अनुभव आहे. पुढील कालावधीमध्ये अशा प्रकारेच फायदा होत राहील का हे सांगणं तसं कठीण आहे. पण प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शाह जसं म्हणायचे की जेव्हा एखादा चित्रपट बनवायचा असेल तर मेगास्टार घेऊन बनवायचा, म्हणजे तो चालण्याची क्षमता किंवा चालण्याची शक्यता जास्त असते. तसं शेअर बाजारात खरेदी करताना ब्ल्यू चिप म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास नुकसान होण्याचा धोका कमी राहतो. असे म्हणत असताना तगडी स्टारकास्ट घेऊन देखील चित्रपट साफ आपटतो किंवा कोसळतो हे मात्र विसरून आपल्याला चालणार नाही. त्याचप्रमाणे शेअर बाजारात निर्धोकपणे परतावा मिळेल याची कोणतीही खात्री नाही
हे पुन्हा एकदा ध्यानात घेणं गरजेचं आहे. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.